नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहे की कारवर आपल्या आवडत्या देवाचे किंवा सद्गुरूंचे नाव आणि त्यांचा मंत्र लिहिण्याचे काय काय फायदे आहेत. आपली श्रद्धा असते, भक्ती असते आणि देवाचा आपल्यावर आशीर्वाद असावा ही भावना प्रत्येकाचीच असते. पण ते वगळता असे 3 अप्रत्यक्ष फायदे आहेत ज्याच्याकडे माझं लक्ष गेलं नव्हतं आणि मला खात्री आहे की तुमचं पण गेलं नसणार आहे. कुठले आहेत ते 3 फायदे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बरेच जण म्हणते की मग काय मी रिक्षावाल्यांसारखी किंवा टॅक्सीवाल्यांसारखी मोठ्या भडक अक्षरात टाकायचं काय? ते करायची काहीसुद्धा आवश्यकता नाही. त्यासाठी RTOचे नियम आहेत त्याला. ते आपण शेवटी थोडक्यात बघूया. एकदम छोट्या सोबर अक्षरात आपण टाकू शकतो. नाव टाकू शकतो किंवा आकृती एखादी छोटीशी टाकू शकतो. बरेच जण आपले नाव टाकतात, मुलांची नावं टाकतात, घराचे, कंपनीचे नाव टाकतात. ते पण चालू शकतं. पण त्यामुळे या 3 फायद्यातला मोठा पहिला फायदा मिळणार नाही. बाकीचे 2 फायदे मिळतील. तर कुठले ते 3 फायदे? चला बघूया. पहिला फायदा म्हणजे समजा आपण आपली कार घेऊन कुठं बाहेरच्या गावी गेलो, बाहेरच्या जिल्ह्यात गेलो किंवा बाहेरच्या महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेलो, तर सारख्या मनोवृत्तीचे लोक भेटतात. कोणी अडचणीत असेल किंवा आपण अडचणीत पडलो असो, तर लगेच दुसरा मदतीला येऊ शकतो आपल्या कारवरची नावे वाचून. जरुरी नाही की ते एकाच देवाचे किंवा गुरूंचे भक्त असले पाहिजेत. त्यांना समजून जाते हे आपल्याचसारखे कोणाच तर भक्त आणि शिष्य आहेत. त्यामुळे ते मदतीला येऊ शकतात किंवा आपण पण त्यांची मदत करू शकतो. त्यामुळे आपले इंटरॅक्शन वाढतं आहे ना, अडचणीत असताना एकमेकांची मदत होऊ शकते. हा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा आहे की ज्यांना नजर किंवा दृष्ट लागते याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे बघा, एकदम प्लेन गाडी असेल एखादी, तर एखादा काय करतो, आपण पहिल्यांदा नंबर प्लेट बघतो आणि त्यानंतर थेट गाडीच निरखून बघायला लागतो. हेच दुसरी माणसं पण करतात. मग इथेच जर छोटंसं नाव किंवा मंत्र असला देवाचा, तर तो सर्व लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतो. म्हणजे जी लोकांची नजर त्या गाडीवरती फिरत होती ती त्या मंत्राकडे किंवा नावाकडे खेचून घेतली जाते. किंवा ज्यांना बऱ्याच जणांना वाटतं की इंट्रोवर्ट असतात काही जण, की माझ्याकडे किंवा माझ्या गाडीकडे कोणी निरखून बघू नये फारसं, ते या ट्रिकचा वापर करू शकतात. छोटंसं नाव किंवा मंत्र लिहायचा सगळं लक्ष तो आपल्याकडे खेचून घेतो. हा झाला दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा म्हणजे गाडी चोरीला जायची शक्यता थोडीशी कमी होते. इतकाही काही फरक पडत नाही. प्लेन गाडी असेल तर लगेच चोरीला जाऊ शकते किंवा छोट्या शहरात हा प्रॉब्लेम येत नाही, मोठ्या शहरात हा प्रॉब्लेम येतो. प्लेन गाडी असेल एकदम तर चोरीला जायची शक्यता थोडी वाढते. पण त्याच ठिकाणी काय तर नाव वगैरे असेल तर चोराच्या मनात तो पण एकदा विचार करतो. तर हा एक फायदा आहे त्याच्यामध्ये. सध्या भारतात कुठली गाडी जास्त चोरीला जाते तर क्रेटा चोरीला जाते. पांढरी क्रेटा असेल तर बोलूच नका. त्यामुळे जर त्याच्यावर थोडं नाव असेल लिहिलेलं तर चोर पण एकदा विचार करतो. हा झाला तिसरा फायदा. तर गाडीवर हे नाव टाकण्याचे नियम पण आहेत काय RTOचे, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. 3 नियम आहेत मुख्य. पहिला नियम तो म्हणजे नावामुळे किंवा स्टिकरमुळे ड्रायव्हरची विजिबिलिटी ब्लॉक होऊ नये. त्याला व्यवस्थित पुढचं दिसावं, पुढच्या विंडस्क्रीन आणि मागच्या विंडस्क्रीन. पुढच्या काचेसाठीच हा शक्यतो नियम आहे. मागच्या काचेसाठी तसा मला नियम कुठं आढळला नाही. त्यामुळे जर तुमच्या स्टिकर किंवा नाव ड्रायव्हरच्या विजिबिलिटीच्या मध्ये येत असेल तर ते इल्लीगल आहे. RTOच्या दृष्टीने तुम्हाला फाईन लागू शकतो. त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे नंबर प्लेट झाकली जाता कामा नये. हे खाली असते म्हणा नंबर प्लेट, पण बरेच जण काय काय तरंगे प्रकार करतात त्याच्यामुळे नंबर प्लेट पण झाकली जाते बऱ्याच जणांची. आता तर स्टँडर्ड नंबर प्लेट येतात, पण त्यावर पण काही जण वरून खालून स्टिकर लावतात, त्यामुळे ती झाकली जाते. तर नंबर प्लेट कुठेही झाकली जाता कामा नये, हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम म्हणजे गव्हर्नमेंटशी रिलेटेड टॅग असतात, म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, आर्मी, पोलीस हे खाजगी गाड्यांच्यावर वापरता येत नाहीत. खाजगी गाड्यांच्यावरती वापरायचे नाहीत. हा बरेच जण वापरतात म्हणा तसेच. काही जण ती पट्टी ठेवतात गाडीच्या आतमध्ये. पण जर चोरीला जाणार असेल तर ती चोराला पण माहीतच आहे त्या ट्रिक. डाटा असा सांगतो की ह्या पण गाड्या चोरीला जातात, कारण त्या चोराला पण माहीत आहे की ही जी नेम प्लेट आहे म्हणजे जी सरकारी आहे, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, पोलीस, आर्मी, ही याची स्वतःची नाही आहे. ही कोणाची तरी मित्राची किंवा नातलगाची आहे. त्यामुळे तो पण चोरीची तक्रार देताना दोनदा विचार करणार. त्यामुळे याचा काही तसा जास्त फरक पडत नाही. तर हेच 3 नियम आहेत RTOचे. तर तुम्हाला आत कळलेच असतील की काय देवाचे नाव किंवा सद्गुरूंचे नाव लिहिण्याचे काय काय फायदे आहेत ते. पहिला फायदा म्हणजे सारख्या मनोवृत्तीचे लोक भेटतात. कोणी अडचणीत असेल किंवा आपण अडचणीत पडलो असेल तर मदत होऊ शकते एकमेकांची. दुसरा फायदा नजर लागत नाही, दृष्ट लागत नाही, गाडीकडे तुमच्या कोणी निरखून बघत नाही. आणि तिसरा फायदा गाडी चोरीला जायची शक्यता थोडी कमी होते. हे 3 मुख्य फायदे आहेत.
व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण फक्त कामाचे आणि उपयोगी असणारेच व्हिडिओ घेऊन येत असतो. फक्त कारशी संबंधित नाही तर सगळ्या विषयांशी संबंधित आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, वंदे मातरम.